तब्बल 4 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा नगरच्या दौऱ्यावर येत आहेत। योगायोगाने 12 एप्रिललाच नरेंद्र मोदी यांची सभा निश्चित झाली असून 2019च्या विराट सभेत ते काय बोलणार याची उत्सुकता आता नगरवासियांना लागली आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 12 एप्रिलला नगरमध्ये पार पडली होती। त्यावेळी झालेल्या विराट सभेमध्ये नरेंद्र मोदींनी देशावरील काँग्रेसचं ओझं हटवा अशा प्रकारची घणाघाती टीका केली होती। योगायोग म्हणा नाहीतर आणखी काही। यावेळच्या 2019च्या लोकसभा महायुद्धामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी 12 एप्रिलला नगरला येणार आहेत। त्यांची सभा निश्चित झाली असून सभेची जय्यत तयारीही सुरू करण्यात आली आहे। नगरच्या संभाव्य विराट सभेत ते काय बोलणार याकडे नगरवासियांचं लक्ष लागलं आहे। 2014च्या निवडणुकीमध्ये नगर दक्षिणेतून भाजप सेना युतीचे उमेदवार खासदार दिलीप गांधी तर शिर्डीतून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। आता शिर्डीतून पुन्हा सदाशिव लोखंडे आपलं राजकीय नशीब आजमावत आहेत। नगर दक्षिणेतून मात्र खासदार दिलीप गांधींना उमेदवारी नाकारली असून त्यांच्या जागी डॉक्टर सुजय विखे निवडणूक लढवत आहेत। डॉक्टर सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 12 एप्रिललाच नगरला आयोजित केल्याने राजकीय वर्तुळात हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे। 2014मध्ये नरेंद्र मोदींची प्रचंड लाट होती। अशीच लाट याही निवडणुकीमध्ये असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे। मोदींच्या त्यावेळच्या सभेमध्ये खासदार दिलीप गांधी आणि सदाशिव लोखंडे यांना तारलं गेलं। आता सुजय विखेंसाठी खास नरेंद्र मोदींची सभा आयोजित केल्याने भाजपाच्या वर्तुळात नवचैतन्य निर्माण झालं आहे। नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे। पवार काका पुतण्यांचं नगर दक्षिणेतील घडामोडींकडे बारकाईने लक्ष असून त्यांनी सभांचा धमाका उडवला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नगरची जागा प्रतिष्ठेची करत राजकीय व्यूहरचना आखली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांना भाजपात पावन करून घेत काँग्रेसला मोठा हादरा भाजपाने दिला आहे। नामदार विखेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।